60 मतांनी आघाडीवर। तर भोरमध्ये आघाडीवर आहेत शरद मांडेकर अजित पवार गटाचे संग्राम थोपटे यांना मोठा धक्का। 22,454 मतांनी शंकर मांडेकर सध्या आघाडीवर आहेत। तर भोरमध्ये शंकर मांडेकर अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर। याआधी तिथे काँग्रेसचाच आमदार होता। महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुतीची लाट पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये सर्वाधिक धक्का हा काँग्रेसला बसलेला आहे। लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट सुटल्याचं पाहायला मिळतं। तर एकूण आकडे जर आपण पाहायचे झाले तर भाजप सध्या 126 जागांवर आघाडीवर, शिवसेना शिंदे गट 55 जागांवर, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 35 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर, ठाकरे गट 17 जागांवर आणि शरद पवार गट 13 जागांवर आघाडीवर। शरद पवार किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जेवढे आमदार होते तेवढे त्यांचे कायम राहिलेत। माळीमध्ये चौथ्या फेरीनंतर सुद्धा महेश सावंत हे आघाडीवर आहेत। अमित ठाकरे 3ऱ्या क्रमांकावर आहेत, तर सदा सरवटकर 2ऱ्या क्रमांकावर आहेत। तर माहीमध्ये चौथ्या फेरीनंतर देखील ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत। अमित ठाकरे अर्थात राज ठाकरे यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का। जामनेरमध्ये गिरीश महाजन 11,581 मतांनी आघाडीवर। तर माहीमध्ये अमित ठाकरे 3ऱ्या क्रमांकावर गेले आहेत, तर सदा सरवटकर 2ऱ्या क्रमांकावर आहेत। महेश सावंत यांनी आघाडी घेतली। चौथ्या फेरीनंतर सुद्धा महेश सावंत यांची आघाडी कायम। तर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुतीची लाट या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महायुती रेकॉर्ड ब्रेक बहुमताच्या दिशेनं 215 जागांच्याही पुढे सध्या महायुती। येवला मतदारसंघात छगन भुजबळ 8,700 मतांनी आघाडीवर। नालासोपाऱ्यात आपण पाहतोय संजय बनसोडे 7,128 मतांनी आघाडीवर। क्षितिज ठाकूर पिछाडीवर। तर नालासोपारा या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहेत। माईमध्ये